बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा. प्रकरण 7. रुक्मिणी, संगीता, सुनीता व आशा भाकरी खाण्यासाठी म्हणून एका झाडाखाली जाऊन बसल्या होत्या. बोलत बोलतच त्या तुकडे मोडत होत्या. आशा तुकडे मोडतच त्यांचं बोलणं ऐकत होती. अचानक कपडे छातीशी घट्ट दाबून धरून ओप्याच्या बांधावरनं घाबरून पळत येत असलेल्या विजयवर तिची नजर गेली. विजय तिला फार घाबरलेला दिसला. का रे विजया, का पळतेस एवढं भिवून? विजयला पाहून ती उठून उभी राहिली व त्याला विचारलं. काय नाही असं म्हणून विजय पळतच सुटला. सगळ्याजणी उठून उभ्या राहिल्या. विहिरीकडनं पोरांचा आवाज पण यायचा बंद झाला होता. काहीतरी घडलंय असा आशाच्या मनात संशय आला. तिच्या काळजात धस्स झालं. हातात कोरभर उरली भाकरी तशीच खाली ठेवून पळून जात असलेल्या विजयचा तिनं पाठलाग केला व बांधावर जाऊन त्याला पकडलं. तो सुटून जायचा प्रयत्न करू लागला, पण आशानं त्याला घट्ट पकडून ठेवलं. आशा, का सोड मला असं म्हणत विजय तिला झटका देऊन स्वतःची सुटका करून घ्यायचा प्रयत्न करू लागला, पण आशा पुढं त्याचं काहीच चाललं नाही. तू एवढं भिवून का पळतायस ते अगोदर सांग मला. त्याला घट्ट पकडून धरून तिने विचारलं. काय नाही आशा, का सोड मला असं म्हणून तो पुन्हा सुटका करून घ्यायला तळमळला. काय झाले ते मला पहिले सांग, तरच मी तुला सोडणार आशा रागानं बोलली. आता सांगितल्याशिवाय आपली सुटका होणार नाही हे विजय समजून गेला. अगोदरच तो मनातनं खूप घाबरला होता. त्यातच आशानं त्याला पकडलं होतं, त्यामुळे तो जास्तच घाबरला. तुमचा बाब्या आणि रम्या भावीत बुडल्यात. घाबरल्या अवस्थेतच त्यानं आशाला पटकन सांगितलं. विजयनं असं सांगितल्यावर क्षणार्धात आशाच्या शरीरभर सन्नकन वीज खेळून गेली. काय सांगतस रे भाड्या असं म्हणत तिनं त्याच्या कानाखाली जोरानं थप्पड मारली व आई, बाबू भावीत बुडालाय म्हण असं मोठ्यानं म्हणत ती धाडकन खालीच कोसळली. तेवढ्यात विजय तिथनं रडत पळून गेला. रुक्मिणी, संगीता व सुनीता या तिघींनी पण विजयनं सांगितलेलं ऐकलं. घाबरून त्या तिघीही आशाजवळ पळत आल्या. आशा निपचित पडली होती. तिला पाहून रुक्मिणी घाबरून मोठ्याने रडू लागली. अगं संगीता, सुनीता, माझ्या पोरीला काय झालं बघा ग. पाणी पाजवा ग माझ्या पोरीला. पोरं भावीत बुडाल्यात म्हण, मी भावीकडे जाऊन बघतो असं त्यांना सांगतच रुक्मिणी दोन्ही हातानं बोंबा मारत विहिरीकडे पळत सुटली. अव कोणीतरी भावीकडे पळत यावा, पोरं बुडाल्यात म्हण भावीत. अव कोणीतरी येऊन पोरासनी वाचवा, पोरं भावीत बुडाल्यात आमची. अव कोणीतरी यावा. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे संगीता आणि सुनीताही भांबावून गेल्या. प्रसंगावधान राखत संगीतानं पळत जाऊन तांब्यातनं पाणी आणलं व आशाच्या तोंडावर शिंपडलं. नंतर तिने सुनीताला विहिरीकडे पळत जायला सांगून रुक्मिणीला सावरायला सांगितलं. घाबरलेल्या अवस्थेत सुनीता विहिरीकडे जोरानं पळत सुटली. पळत जात असताना तिला रुक्मिणी ओरडत व बोंबा मारत असल्याचा आवाज येत होता. ती विहिरीजवळ पोहोचली. रुक्मिणी विहिरीमध्ये डोका. सुनीतानं रुक्मिणीला घट्ट पकडून ठेवलं. दुपारच्या शांत वातावरणात रुक्मिणीच्या ओरडण्याचा व बोंबा मारण्याचा आवाज वातावरणात घुमू लागला. त्याचे प्रतिध्वनी वातावरणात उमटू लागले. शामराव व शांता आंब्याच्या झाडाखाली भाकरी खात बसले होते. बोलत बोलत आरामशीर भाकरीचे तुकडे मोडत होते. तेवढ्यात रुक्मिणीच्या ओरडण्याचा व बोंबा मारण्याचा आवाज त्याने ऐकला. पोरं बुडली म्हणजे आमच्याच भावीत बुडली की काय? अगं शांता पळ असं बोलतच शामरावानं हातातला उरलेला भाकरीचा तुकडा तसाच खाली ठेवला व तो विहिरीच्या दिशेने जोरानं पळत सुटला. शांताच्या काळजात धस झाला. अरे देवा असं म्हणत तिनं पण हातातली भाकरी खाली ठेवली व घाबरल्या अवस्थेतच शामरावच्या पाठीमागनं पळत जाऊ लागली.
धापा टाकत शामराव विहिरीजवळ पोचला. पाहतो तर रुक्मिणी ऊर बडवून घेत रडत होती व सुनीतानं तिला घट्ट धरून ठेवलं होतं. अहो भाऊजी, आमचा बाब्याने रम्या भावीत बुडल्यात म्हण. शामरावला पाहताच रुक्मिणी मोठ्यानं बोलली. शामरावानं क्षणाचाही विलंब न लावता कपड्यांसह विहिरीत उडी टाकली. सुनीतानं रुक्मिणीला घट्ट धरून ठेवलं होतं. शामराव आलाय म्हटल्यावर तिचा थोडासा धीर एकवटला. तो पोरांना बाहेर काढणार म्हणून तिला जरा बरं वाटलं. तरी पण आणखी लोक येऊ देत म्हणून ती ओरडू लागली. तेवढ्यात शांता पण तिथं पोचली. अगोदरच पोरं बुडाली म्हटल्यावर भीतीनं तिचा ऊर भरून आला होता. पळता पळताच तिला रडू कोसळत होतं. विहिरीजवळ पोचल्यावर तर रडत ओरडत असल्या रुक्मिणीला तिनं पाहिलं व तिला घट्ट मिठी मारून ती पण मोठ्यानं रडू लागली. सुनीता, कुणाची पोरं बुडली ग? रडत शांतानं सुनीताला विचारलं. अहो आत्यासाहेब, बाब्याने रम्या बुडल्यात म्हण. सुनीतानं रडवेल्या चेहऱ्यानं शांताला सांगितलं. अरे माझ्या कर्मा, असं म्हणत शांता पण मोठ्यानं रडू ओरडू लागली. वातावरणात दोघींच्या रडण्या ओरडण्याचा आवाज घुमू लागला. शामराव पाण्यात बुडी मारून पोरं हाताला लागतात का ते पाहू लागला. विहिरीच्या काठावर दोघींचं रडणं ओरडणं चालूच होतं. सुनीता दोघींच्या हाताला पकडून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करू लागली. पाटील बंधूच्या जमिनीचा इलाका मोठा होता. रुक्मिणीच्या ओरडण्याचा व बोंबा मारण्याचा आवाज तेवढा मोठा इलाका पार करून आजूबाजूच्या शेतात पोचायला थोडा वेळ लागला होता. पण आजूबाजूच्या शेतातल्या लोकांनी जसा तिचा आवाज ऐकला होता तसेच ते सर्वजण मिळेल त्या वाटेने विहिरीच्या दिशेने पळत येऊ लागले. आल्या आल्याच नारायणानं व श्रीपतीनं सुद्धा कपड्यांसहितच विहिरीत उड्या टाकल्या. ते पण पोरांना शोधू लागले. धडधड त्या हृदयानं तुकाराम आणि गंगाराम विहिरीत वाकून पाहू लागले. त्यांच्या बायका रुक्मिणीला आणि शांताला सावरू लागल्या. बरेच जण विहिरीजवळ जमा होऊ लागले. बघता बघता विहिरीचा काठ माणसांनी भरला. काय झालं? कुणाची पोरं बुडली? असं प्रत्येक जण एकमेकाला विचारू लागला. बाब्याने रम्या बुडालेत असं ऐकल्यावर प्रत्येकाच्या काळजात धस्स झाला. जो तो गोंधळून गेला. रुक्मिणीच्या व शांताच्या आक्रोशानं जमलेल्या बायकांना रडू फुटू लागलं. गंगाराम व तुकाराम मिळून जमल्या गर्दीला आवरू लागले. एव्हाना रुक्मिणीच्या व शांताच्या ओरडण्याचा आणि बोंबा मारलेल्याचा हलकासा आवाज महादेव गुरवच्या शेतापर्यंत पोचला होता. पाटलांच्याच विहिरीकडनं आवाज ऐकायला येत होता. त्या आवाजाच्या दिशेनं तो पळत सुटला होता. जवळ येईल तसा त्याला रडण्या ओरडण्याचा व गोंधळाचा जास्तच आवाज ऐकायला येऊ लागला. धापा टाकत पळत पळत शेवटी एकदाचा तो पाटलांच्या विहिरीजवळ येऊन पोचला. पोरं बुडाली म्हटल्यावर त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. स्वतःला सावरत तो पण गर्दीला आवरू लागला. शामराव, नारायण व श्रीपती हे तिघही पाण्यात बुडी मारून बुडालेल्या पोरांना शोधत होते. श्वास रोखून धरून इकडे तिकडे हात हलवत विहिरीच्या तळापर्यंत जाऊन हाताला काही लागतंय का ते पाहत होते. मिनिटभरानं पुन्हा वरती येऊन व मोठा श्वास घेऊन परत बुडी मारत होते. आत्तापर्यंत विहिरीतलं पाणी फारच गढूळ झालं होतं. कोणीतरी आत्ता एखाद्या पोराला बाहेर काढेल, मग काढेल या आशेनं काठावरचे लोक डोळ्यात प्राण आणून मानेला ताण देऊन विहिरीत वाकून पाहत होते. कपडे छातीशी घट्ट पकडून संजय उघड्या अंगानं त्या सरीतनं वाकून पळत गेला होता. दूर जाऊन लपून बसण्यासाठी 2 ओप्यांचे बांध ओलांडून पुढे गेल्यावर योगायोगानं ज्या सरीतनं तो पळत जात होता नेमका त्याच सरीत हातात कपडे घेऊन रडत बसला उमेश त्याला दिसला. उमेशला पाहून त्याच्या मनाला थोडासा दिलासा मिळाला. उमेशचं अंग लटपटत होतं. पण पाण्यात बुडालेल्या संजयला आलेलं पाहून उमेशच्या मनाला थोडंसं बरं वाटलं. उम्या, तू इथं? काय झालं र? तुम्ही का पळून आल्यासा? भावीजवळ कोण बी नाही की रे? सगळी कुठे गेली पळून? ठसका लागल्यामुळं अजून पण संजयच्या तोंडातनं व्यवस्थित आवाज निघत नव्हता म्हणून त्यानं मोठ्यानं उमेशला असं विचारलं. अरे लेखा, सावकाश बोल, कोणतरी ऐकल. अरे उड्या टाकल्यावर आम्ही तिघच वरती आलो. मी, निर्व्या आणि विजया. तुम्ही रम्या वरती आलाच नाहीसा. आम्ही तिघं बी लई भ्यालो. आम्हाला वाटलं तुम्ही दोघं बी भावीत बुडाल्यासा म्हणून. तरी बी निर्व्याला मी म्हटलं
तुम्हाला हुडकूया म्हणून. खरं तुझं तू हुडीक जा असं ते म्हणाले. ती दोघं बी तिथनं पळून गेली. मी एकटा काय करू म्हणून मी बी तिथनं भिवून पळून आलो. मग घाबरल्या उमेशने घडलेली हकीकत रडतच दबक्या आवाजात संजयला सांगितली. दोघांचं असं बोलणं चालू होतं त्यावेळी रुक्मिणीच्या ओरडण्याचा व बोंबलण्याचा आवाज दोघांनाही ऐकायला आला होता. ती ओरडत व बोंबा मारत विहिरीकडे पळत जात होती. घाबरून दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तूच बुडलंस असं थोरल्या आईला असं माझं वाटतं म्हणून ती आरडत भावीकडे पळत गेली. उमेश रडतच संजयला बोलला, अरे मी तर बुडायलाच नाही की. आईच्या मग रम्या बुडलं की काय रे? उमेश असं बोलल्यावर संजयच्या अंगावर झरझरून काटा फुलला. तो लटपटू लागला. त्याच्या मनावर भयंकर ताण आला. दोन्ही हाताने आपलं डोकं गच्च पकडून तो हुंदके देऊन रडू लागला. मला बी तसंच वाटालं यार. कारण मी ज्यावेळी भावीतनं वरती आलो त्यावेळी हुंबराच्या झाडाच्या बुडक्याजवळ एकट्याचीच कुणाची तरी कपडं पडली होती. रडतच संजयनं सांगितलं. नक्की रमेशच बुडाला आहे याची खात्री उमेशला पटली. त्याचंही अंग काट्याने फुललं. ते जास्तच लटपटू लागलं. त्याला बोलायला काहीच सुचेना. अरे पण एवढा पवणारा गडी कसा काय बुडला रे पाण्यात? तर त्या अंगाने हुंदका आवरत कसं तरी त्यानं संजयला विचारलं. अरे मी जसा गाळात अडकलो होतो तसंच ते बी त्या गाळात अडकून बसले वाटतंय. मी अंगातला सगळा जोर लावून तळमळत त्या गाळात कसा तरी वरती आलो. खरं बाप तिला वरती यायला जमलं नाही वाटतंय. ताणगी चूक झाली रे आम्ही वरनं उड्या टाकून. भावीत एवढा गाळ साठला असेल असं मला माहीतच नव्हतं. असं सांगतच संजय पुन्हा रडू लागला. उमेशही रडू लागला. आता काय करूया? त्यानं रडतच संजयला विचारलं. संजयला काही सुचेना. आपल्याकडनं पोहायला येण्याची फार मोठी चूक झाली आहे हे संजय समजून गेला. परिस्थिती भयंकर बिकट बनली होती. आता काय करायचं? आता आबा आपल्याला काही जिवंत ठेवणार नाहीत. कुठं जायचं? कोणता निर्णय घ्यायचा? त्याला काहीच कळेना. तो डोक्याला हात लावून रडू लागला. विहिरीजवळ येऊन आई जोर जोरात रडत होती. मध्येच तिनं म्हटलं, अव भाऊजी आमचा बाब्याने रम्या भावीत बुडल्यात म्हण. लगेचच विहिरीत उडी टाकल्याचा आवाज आला. अरे माझ्या कर्मा. शांतानं ओरडून बोललेल्याचा हे आवाजही दोघांना स्पष्ट ऐकायला आला. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिथं जमा झालेली लोक काय झालं, कुणाची पोरं बुडली असं एकमेकांना विचारत आहेत. बायका माणसांचा गोंधळ चालू आहे. रडारडी चालू आहे. जमलेल्या बायका आईला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सर्व त्यांना ऐकायला येत होतं. या प्रकारामुळे दोघांची भीतीनं गाळण उडाली. थोडा वेळ तिथंच बसून काय काय चाललंय ते दोघांनी ऐकलं. नंतर संजयनं स्वतःला सावरत डोळे पुसले व उमेशला बोलला, कपडे घाल. आता इथं बसायला नको. हळूहळू कुठेतरी लांब जाऊया चल. दोघांनीही भिजलेल्या लेंग्यावर चड्ड्या चढवल्या. शर्टही घातले. आवाज न करता सरीतनं हळूहळू वाकून चालत दूर जाऊ लागले. काल उसाला दिलेल्या पाण्यामुळे सरीमध्ये ओल टिकून होती. त्यामुळे दोघांचेही पाय चिखलानं माकले. सगळीकडे उसाचे मळेच मळे होते. एका शेतातनं दुसऱ्यातनं तिसऱ्या असं करीत करीत ते फार लांब तसरीच्या शेताजवळ आले. तसरीच्या शेतात ऊस नव्हता. त्या शेतात भात पीक घेतलं जातं. दरवर्षी भात कापणीनंतर रब्बी पिकं घेतात. इथं झाडंही फार कमी होती. त्यामुळं आता लपून चालायची पंचायत झाली. आजूबाजूला कोणी माणसं नसल्याचा अंदाज घेत उंच वाढलेल्या शाळू जोंधळ्याच्या आडोशानं एका ओप्याच्या बांधावर असलेल्या सावरीच्या झाडाखाली ते येऊन बसले. सावर फुलली होती. तिच्या निष्पर्ण फांद्यावर गुलाबी रंगांची फुलं फुलली होती. खाली जमिनीवरही गळून पडलेल्या फुलांचा सडा पडला होता. दोघंही विहिरीपासून खूप लांब आले होते. दुपारच्या शांत वातावरणात दूरवर रडलेल्याचा आणि गोंधळाचा आवाज घुमत घुमत हलकासा कानावर येत होता. उसात घुसून सरीतनं पळत येत असताना दोघांच्या हे उघड्या अंगाला उसाच्या पानाने भरपूर ठिकाणी कापलं होतं. कापलेल्या जागी चुरचुरत होतं.
पण आता त्यांना त्याची फिकीर नव्हती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.